नमस्कार, मी संहिता जोशी रानडे। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भवभूतीचं उत्तर रामचरितम। एकहा रसहा करुण एव। माणसाच्या आयुष्यात एक रस जो आहे तो म्हणजे करुण असं म्हणणारा आणि दुःखाचं मानवी आयुष्यातलं शाश्वतपण किंवा एक स्थायी भाव हा दाखवून देणारा कवी म्हणजे भवभूती। सुख आलं की दुःख येतं आणि मानवी आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे अविभाज्य असे घटक आहेत हे भवभूतीने या नाटकातून दाखवून दिले। त्यात दुःखाची अपरिहार्यता त्याने पदोपदी दाखवून दिली आहे। म्हणूनच तो उत्तर रामचरितम मध्ये म्हणतो एकहा रसहा करुण एव। त्याच्या तीन कलाकृती म्हणजे मालती माधवम, महावीरचरितम आणि उत्तर रामचरितम। आज आपण उत्तर रामचरितम या नाटकाविषयी पाहणार आहोत, ज्यामुळे भवभूतीला अतिशय प्रसिद्धी किंवा अतिशय मोठ्या रूपाने कीर्ती प्राप्त झाली। दक्षिणेतल्या पद्मपूरचा निवासी असा हा भवभूती नीलकंठ आणि जातुकर्णी यांच्या पोटी जन्माला आलेला। त्याचं मूळ नाव होतं श्रीकंठ आणि भवभूती ही होती त्याची उपाधी। भव म्हणजे शिव, शिवाच्या आशीर्वादामुळे ज्याला समृद्धी प्राप्त झाली, भूती म्हणजे समृद्धी, ज्याला भूती प्राप्त झाली असा तो भवभूती। भवभूती हा वेदांत, दर्शनशास्त्र, त्याच पद्धतीने न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, काव्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये प्रगाढ असं पांडित्य असणारा एक कवी। मालती माधवम, उत्तर रामचरितम आणि महावीरचरितम ह्यांचा क्रम पाहायचा झाला तर मालती माधवम आधी येतं, त्या मागोमाग महावीरचरितम आणि मग उत्तर रामचरितम। मालती माधवामध्ये एक प्रेमकथा आहे, ज्यामध्ये मालती आणि माधव हे त्याचे नायिका आणि नायक आहेत। परंतु उत्तर रामचरितम आणि महावीरचरितम ही दोन्ही नाटकं एकमेकांशी संबंध असणारी आहेत। दोन्ही नाटकांचा मुख्य विषय आहे ते म्हणजे रामाचं एकंदर चरित्र, रामाची कथा। त्यातल्या महावीरचरितममध्ये आपल्याला रामाचा एकंदर सगळा बाल्यकाळ ते त्याचा अभिषेकापर्यंतचा काळ चित्रित केलेला पाहायला मिळतो। याउलट उत्तर रामचरितम नावाचं जे नाटक आहे त्यामध्ये रामाच्या राज्याभिषेकानंतर सीतात्याग, मग लवकुशाचा जन्म आणि शेवटी राम, सीता, लव आणि कुश यांचं मिलन आपल्याला पाहायला मिळतं। हीच खरं तर भवभूतीच्या उत्तर रामचरितमची खासियत आहे। कारण रामायणाचा आपण जेव्हा सगळा कथाभाग पाहतो त्यावेळेला रामाने शरयूमध्ये समाधी घेतली आहे आणि सीतेने पृथ्वीच्या पोटामध्ये समाधी घेतली आहे। परंतु ह्या विशिष्ट नाटकामध्ये भवभूतीने मात्र एक खूप कलाटणी देऊन एक कलात्मक नवीन मुद्दा आणून शेवटी राम, सीता, लव आणि कुश यांचं मिलन घडवून दिलं आहे आणि ह्यामुळेच उत्तर रामचरितम हे नाटक अधिक उठून दिसतं आणि संपूर्ण साहित्यामध्ये वेगळं असं स्थान प्राप्त करतं। आता उत्तर रामचरितमची कथा ती काय, तर उत्तर रामचरितममध्ये आपण पाहतो की रामाच्या राज्याभिषेकानंतर या नाटकाला सुरुवात होती। रामाचा राज्याभिषेक नुकताच पार पडलाय। जनक, कौसल्या आणि इतर जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या नगरीकडे प्रयाण केलं आहे। जनकाने आपल्या नगरीकडे प्रयाण केलं आहे। कौसल्या आणि इतर जे कोणी ज्येष्ठ माता आणि कौसल्या आणि इतर माता आणि त्याचबरोबर राजप्रासादातील जे कोणी ज्येष्ठ आहेत ते सगळेजण ऋषी ऋष्यशृंग यांनी आयोजिलेल्या यज्ञासाठी त्यांच्याकडे गेले आहेत। त्यामुळे एकदम उत्सवानंतर येणारी शांतता आता राजप्रासादामध्ये पसरली आहे। एक नीरव शांततेचं वातावरण आहे, थोडं एकाकीपण पण आहे। त्यामुळे राजा राम आणि सीता हेच केवळ त्या राजप्रासादामध्ये आपल्याला दिसत आहेत। सीता गर्भवती आहे। रामाने नुकताच राज्यभार स्वीकारला आहे। मदतीला केवळ लक्ष्मण तिथे थांबला आहे। त्याच वेळेला राम आणि सीतेच्या पूर्वायुष्यावरची एक चित्रप्रदर्शिनी तिथे आपल्याला पाहायला मिळते। नाजूक अवस्थेत असलेली सीता रामाबरोबर राज्याभिषेक नुकताच पार पडल्यामुळे अतिशय आनंदित झालेली अशी ती चित्रप्रदर्शिनी पाहत असते। रामही त्या स्मरणरंजनामध्ये खूप रममाण झालेला असतो। पण थोड्याच वेळामध्ये सीता ते पाहता पाहता दमते आणि रामाच्या छातीवरती डोकं ठेवून झोपते। त्याच वेळेस दुर्मुख नावाचा रामाचा हेर तिथे पोहोचतो। बघा, नावाप्रमाणेच काहीतरी
विचित्र अशी वार्ता तो दुर्मुख घेऊन आलेला असतो आणि ती वार्ता अशी असते की अयोध्येच्या लोकांमध्ये अजूनही सीतेच्या चारित्र्याविषयी कुजबूज सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आता काय करायचं हे ठरवाल, कारण सीतेविषयी अजूनही शंका लोकांमध्ये आहे की ती शुद्ध आहे, ती पवित्र आहे का, याविषयीचे अनेक मतमतांतरं, अफवा, किंवदंती आपल्याला प्रजेमध्ये पाहायला मिळते. अग्निपरीक्षा देऊनही हे आपल्यावरती काय मोठं संकट कोसळलं आहे याने राम खूप व्यथित होतो. नवीनच राजा आहे, आजूबाजूला कोणीच ज्येष्ठ मंडळी नाहीत, अशा वेळेला हे काय संकट आलंय हे पाहून राम अतिशय दुःखी होतो. तत्पूर्वीच अष्टावक्रने वसिष्ठ ऋषींचा एक संदेश रामापर्यंत पोहोचवलेला असतो. वसिष्ठ ऋषी म्हणतात की आम्ही तिथे नाही होत, पण रामा उत्तम पद्धतीने राज्य कर, प्रजेसाठी जे जे तुला काही करता येईल ते ते तू कर. हा संदेश ऐकल्यानंतर राम खूप आनंदित होतो आणि मोठ्या आवाजामध्ये अतिशय उत्साहाने तो असं म्हणतो की स्नेहं दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथा. म्हणजे स्नेह, दया, शौच आणि जानकीला देखील मी सोडायला तयार आहे, कारण प्रजेचं अनुरंजन, प्रजेचं रक्षण, प्रजापालन हे माझं मुख्य कर्तव्य आहे. भवभूतीने या श्लोकाची रचना करून नाटकामध्ये भावी काय होणार आहे, भविष्यामध्ये काय होणार आहे याचं बीज तिथे रोवलं आहे किंवा याची झलक आपल्याला दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण दुर्मुखाची ही वार्ता ऐकल्यानंतर राम तत्क्षणीच हा विचार करतो की अशा प्रसंगी आपल्याला सीता त्यागाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तिला काहीही न सांगता राम तिथून निघून जातो आणि लक्ष्मणाला आदेश देतो की सीतेला तू गोदावरीच्या तीरावरती जाऊन सोडून ये. लक्ष्मण सीतेसाठी रथ तयार करतोय आणि सीता लक्ष्मणाबरोबर जाते. सीतेला याची काहीच पार्श्वभूमी नाही. गोदावरीच्या तटावरील वनामध्ये भ्रमण करण्यासाठी आपल्याला राम नेत आहे आणि हे डोहाळे तो आपले पुरवत आहे असं सीतेला वाटत असतं. त्यामुळे फार आनंदलेली अशी सीता लक्ष्मणाबरोबर त्या रथातनं निघून जाते. गोदावरीच्या तटावरती येऊन लक्ष्मण तिला सोडतो आणि तो माघारी येतो. रामाच्या या निर्णयाविषयी तिला काहीच खबर नाही आणि अशा प्रसंगी सीता तिथे एकटी आणि एकाकी असते. इथे पहिला अंक संपतो. अंक म्हणजे नाटकामधल्या वेगवेगळ्या प्रसंगांना दिलेलं नाव. त्यामुळे एकूण 7 अंक ह्या आपल्याला नाटकात पाहायला मिळतात. दुसऱ्या अंकामध्ये एकदम 12 वर्षानंतरचा काळ आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे एक लीप घेतलेली आहे. दुसऱ्या अंकामध्ये सीतेची प्रियसखी वासंती आहे, जी की वनमाता आहे, आणि वाल्मिकींच्या आश्रमातली दर्शन या विषयाची छात्र आहे, जिचं नाव आहे आत्रेयी. या दोघींमध्ये संवाद घडून येतोय आणि त्या संवादामध्ये गेल्या 12 वर्षात काय काय घडून गेलं याची प्रेक्षकांना या माध्यमातून माहिती मिळते. आत्रेयी वाल्मिकींच्या आश्रमातल्या काही खबरवार्ता वासंतीला सांगत असते. ती सांगते की वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये 2 अत्यंत तल्लख बुद्धीचे बालक आहेत. त्यांची नावं लव आणि कुश अशी आहेत. वाल्मिकींनी मधल्या काळात रामायण रचलंय. सीतेचा त्याग केल्यावरती सीतेने गोदावरीमध्ये उडी घेतली होती, पण गोदावरीने तिला वाचवलं आणि लवकुशांना वाल्मिकीच्या आश्रमांमध्ये येऊन सोडलं. त्याच पद्धतीने ऋष्यशृंगांचा 12 वर्षांचा आता यज्ञ जो आहे तो संपला आहे आणि कौसल्या आणि इतर माता ज्या आहेत त्या वाल्मिकींच्या आश्रमात येऊन राहत आहेत. अश्वमेधासाठी मधल्या काळामध्ये रामाने सीतेची सुवर्णमयी मूर्ती केली होती आणि त्याने दुसरा विवाह केलेला नाहीये हे पण त्या या संवादातून आपल्याला कळून येतं. आणि त्याच पद्धतीने शंभुकाचा वध करण्यासाठी राम आता या वनामध्ये येणार आहे हेही आपल्याला कळतं. सो अशा अनेक वार्ता आपल्याला या माध्यमातून कळून येतात आणि राम त्या वनामध्ये येणार आहे हेही आपल्याला कळतं. मधल्या काळामध्ये गोदावरीने सीतेला एक अपूर्व अशी शक्ती दिलेली असते की ती दिसत नसते लोकांना, पण तिचा स्पर्श मात्र होत असतो. तर अशा पद्धतीने ह्या पार्श्वभूमीवरती तिसरा अंक सुरू होतो, जिथे आपल्याला राम आणि सीतेच्या अलौकिक प्रेमाची साक्ष पडते. कारण राम तिथे वासंतीला भेटतो आहे आणि तमसा आणि मुरला या मानवी रूप धारण केलेल्या नदीचा संवाद तिथे सुरू आहे. तमसा नदी आणि सीता या एकीकडे आणि एकीकडे किंवा वासंतीबरोबर संवाद करत असलेला राम आहे. राम सीतेला पाहू शकत नाही, पण सीता मात्र रामाला पाहू शकते. इथे वासंती सगळ्या प्रेक्षकांच्या मनातले असे काही प्रश्न रामाला विचारती होती.
ती म्हणते की रामा तू का बरं केलास सीतेचा त्याग, एवढं तुझं तिच्यावरती जीवापाड प्रेम, तरी तुला हे कार्य करायला तू धजावला असंच कसा, असा प्रश्न ती थेट रामाला विचारते, ज्यावरती राम निरुत्तर होतो. कारण निश्चितच त्याच्याकडे उत्तर नसतं. प्रजेसाठी मी केला खरा हा त्याग, पण मी मनातून सीतेला काही काढू शकलेलो नाही आहे. त्यामुळे सीता ही माझ्या मनामध्ये प्रतिक्षणी प्रतिदिनी माझ्या मनामध्ये ती आहे आणि तिची आठवण मला प्रत्येक क्षणी होत असते. हे तो तिला पटवून देऊ पाहतोय खरा, पण त्याला कळतंय की आपण हे पटवून देऊ शकत नाही, कारण आपण ज्या पद्धतीचं कृत्य केलं आहे त्याने आपण लोकापवादाला सामोरं जाण्याशिवाय काही आता गत्यंतर राहिलेलं नाही. भवभूतीने हे सगळे प्रश्न वासंतीच्या तोंडी घातलेत खरे, पण हे प्रश्न भवभूतीला देखील पडले होते. हेच प्रश्न प्रेक्षकांना वाचकांना देखील होते याची भवभूतीला जाण होती. त्यामुळे निश्चितच तिच्या तोंडी घालून त्याने सगळ्या वाचकांच्या मनातल्या भावनाच बोलून दाखवल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. रामाकडे यावर काही उत्तर नाही आणि रामाला हे प्रजेसाठी करावं लागलं आहे असे तो म्हणतो, पण तो आतून लज्जित आणि हताश झालेला असतो. यातच तिसरा अंक देखील संपतो आणि चौथ्या अंकाला सुरुवात होते. चौथ्या अंकामध्ये आपल्याला जनक, कौसल्या आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती यांची लवाशी भेट झाली आहे हे पाहायला मिळतं. म्हणजे एकीकडे वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लव आणि कुश लहानाचे मोठे होत आहेत, पण सीता मात्र तिथे नाही आहे. आणि त्याच प्रसंगी जनक, कौसल्या ही सगळी ज्येष्ठ मंडळी तिथे त्या आश्रमात उपस्थित आहे. कोणालाच लव कोण आहे याची काहीही माहिती नाही. आणि अशा प्रसंगी त्या लव अशा छोट्या बालकाला बघून अतिशय प्रभावित अशी ती मंडळी एकमेकांना विचारपूस करतायत की हा बालक एवढा कोण आहे, हा तेजस्वी बालक आहे तरी कोणाचा. अशा पद्धतीने चर्चा सुरू असतानाच लव जृंभकास्त्राचा प्रयोग करतो आणि आपल्याला असं कळतं की जृंभकास्त्र हे केवळ रामाकडे होतं, हे केवळ रघुकुळातलं आहे, इक्ष्वाकू कुळातलं आहे. त्यामुळे लवाकडे ते कसं आलं, ह्या प्रश्नावरती या चौथ्या अंकाचा शेवट झालेला आहे. मग 6व्या अंकामध्ये आपण डायरेक्टली जाऊया. 6व्या अंकामध्ये आपल्याला लक्ष्मणपुत्र चंद्रकेतू आणि लव यांच्यामधलं किशोर युद्ध पाहायला मिळालेलं आहे. दोघंही एकमेकांना ओळखत नाही. लवाने तिथे पुन्हा चंद्रकेतूच्या सैन्याला झोपवण्यासाठी जृंभकास्त्राचा प्रयोग केला आहे. ते पाहून सुमंत्र नावाचा जो रामाचा मंत्री आहे त्याला प्रश्न पडलाय की हे अस्त्र ह्याच्याकडे आलं तरी कुठून. लवाच्या चेहऱ्यामध्ये आणि रामाच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त साम्य आहे. दोघांची शरीरयष्टी देखील सारखी आहे. त्याचबरोबर परंपरागत आलेलं अस्त्र देखील लवापाशी आहे. त्यामुळे सुमंत्र पुन्हा चकित होतो आणि हा आहे तरी कोण या प्रश्नाने सगळेच गोंधळून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. 7वा अंक हा खरं तर या नाटकाचा गाभा म्हणता येईल, कारण या नाटकामध्ये भवभूतीने गर्भनाटक योजलेलं आहे. गर्भनाटक म्हणजे काय, तर नाटकामध्ये एक छोटं नाटक. त्यामुळे या शेवटच्या अंकामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वाल्मिकींनी रचलेल्या रामायणाचा तिथे आता प्रयोग होणार आहे. लव आणि कुश तो प्रयोग सादर करणार आहेत आणि साक्षात सीता जी आहे ती सीतेच्याच पात्रामध्ये भूमिकेमध्ये तिथे सगळ्यांसमोर येणार आहे. सीतेला माहिती आहे की राम तिथे आलेला आहे, पण रामाला माहीत नाही आहे की सीता तिथे उपस्थित आहे. त्यामुळे एकंदरच हा संपूर्ण अंक इतका नाट्यमय पद्धतीने भवभूती दाखवतो आणि त्याचं इष्ट असं साध्य तो प्राप्त करतो. राम आणि सीतेचं मिलन व्हावं ह्याच हेतूने सुरू केलेला हा जो लेखन प्रपंच असतो त्याची परिणती आता 7व्या अंकामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. जनक, कौसल्या, इतर माता, अरुंधती, वसिष्ठ, वाल्मिकी असे सगळेच ज्येष्ठ लोक ते नाटक पाहण्यासाठी तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर अयोध्येची संपूर्ण जनता देखील तिथे आहे आणि सीता परित्यागाशी संबंधित नाटकाचा प्रसंग आता तिथे रेखाटला जातो. ही सगळी मंडळी समोर असताना सीता तिथे आपली भूमिका बजावत आहे की ती नदीमध्ये आता आपले प्राण देऊ पाहते आणि तो प्रसंग रेखाटताना सीतेला गोदावरीने कसं वाचवलं आणि तिच्या पुत्रांना वाल्मिकींच्या आश्रमामध्ये कसं आणून सोडलं हा सगळा प्रसंग तिथे चितारला जातो आणि सगळे प्रेक्षक, सगळे ज्येष्ठ लोक आणि राम हे सगळीच मंडळी अतिशय आश्चर्यचकित होऊन ते सगळं पाहत असतात. सीता
तिच्या परित्यागानंतर वाल्मिकींच्या आश्रमामध्ये येऊन राहिली होती आणि तिचे पुत्र तिथेच लहानाचे मोठे झाले आणि ते पुत्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हे समोर उभे असलेले लव आणि कुश आहेत. हे पाहून राम एकीकडे आनंदितही होतो आणि दुसरीकडे आश्चर्याने मुग्ध देखील होतो. अरुंधती मग अखेरीस व्यासपीठावरती येते आणि समोर बसलेल्या सगळ्या अयोध्यावासियांना हा प्रश्न करते की अशा सीतेला तुम्ही त्यागणार का, जिने आपला प्राण गोदावरीमध्ये टाकून देण्याचे प्रयत्न केला, परंतु गोदावरीनेच तिला वाचवलं, गोदावरीनेच तिला पुनर्जन्म दिला. अशा सीतेच्या पावित्र्यावरती तुम्ही शंका घेऊ तरी कसे शकता. भवभूतीने अरुंधतीच्या मुखी हा प्रश्न घातलाय खरा, परंतु हा प्रश्न भवभूतीने या माध्यमातून सगळ्यांना विचारला आहे आणि अरुंधतीने असा प्रश्न विचारताच अयोध्यावासी लज्जित होतात की खरोखर अशा पवित्र पतिव्रता अशा सीतेवरती आपण शंका घेतलीच कशी. या प्रश्नाने ते अतिशय लज्जित होतात आणि ह्या माध्यमातून भवभूतीने खूप छान गोष्ट साधली आहे. ती अशी की अरुंधतीने अयोध्यावासियांना रामासमोरच हा प्रश्न विचारला, त्यामुळे अयोध्यावासी तिथल्या तिथे आपली चूक कबूल करतात. त्यामुळे आता रामाला सीतेचं ग्रहण करताना कुठेही निंदेला बळी जावं लागणार नाही, निंदेला सामोरं जावं लागणार नाही. तो सहज सीतेचं आता ग्रहण करू शकेल आणि अशा पद्धतीने सीता, राम, लव आणि कुश यांचं मिलन होतं. खरं पाहता या संपूर्ण नाटकामध्ये इतके छोटे छोटे नाट्यमय प्रसंग आहेत की त्यातला आणखीन एक प्रसंग मला सांगण्याचा मोह आवरत नाही. तो म्हणजे असा की मध्ये जेव्हा राम आणि वासंती यांचा संवाद एकीकडे चालू असतो त्यावेळेला मी म्हटलं तसं तमसा आणि सीता एकीकडे असतात. तर राम वारंवार सीतेची आठवण करून मूर्छित पडत असतो, बेशुद्ध होत असतो. त्यावेळेला सीता त्याला सावरू पाहत असते आणि त्याला अनेक वेळेला स्पर्श करू पाहते आणि ती स्पर्श करते आणि तिचा तो स्पर्श त्याला झाला आहे हे रामाला कळतं, पण त्याला कळत नाही की खरोखर सीता जिवंत आहे की मेलेली आहे. त्यामुळे तो इतक्या संभ्रमावस्थेत असतो. एकीकडे आपण केलेल्या कृत्याचं त्याला वाईट वाटत असतं, पण दुसरीकडे आपण किती कर्तव्य कठोर आहोत किंवा आपण कर्तव्यात कुठेही चूक करत नाही आहोत ह्याचीही त्याला टांगती तलवार डोक्यावरती कायमस्वरूपी असते. त्यामुळे अशा पद्धतीने रामाची होणारी घालमेल भवभूतीने इतकी सुंदर पद्धतीने दाखवली आहे की तिथे रामाचं देवपण किंवा रामातलं दैवी गुण हा कुठेतरी गळून पडतो आणि तो मनुष्य म्हणून आपल्या सगळ्यांसमोर येतो. त्याचा एकंदर भावविश्वाचं किंवा त्याची होणारी घालमेल, त्याची होणारी तगमग भवभूतीने खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळे भवभूतीने कथानकात हा जो शेवटी केलेला बदल आहे, ज्यामध्ये त्याने सगळ्यांचं मिलन दाखवलेलं आहे, हा खरं तर मोठा जोखमीचा होता असं म्हणायला हरकत नाही. कारण एकंदर रामाविषयी असलेल्या श्रद्धेला कुठेही बाधा आणू न देता किंबहुना ती श्रद्धा वाढवायचीच आहे याच हेतूने त्याने हा बदल केलेला आहे. त्यामुळे तिथे कुठेही विद्रोहाची मुद्रा नाही आहे किंवा विद्रोहाचा भाव नाही आहे, तर केवळ आणि केवळ हा प्रश्न विचारून त्याला एक प्रकारे आपल्याला काव्यात्मक न्याय देता येतोय का, सीतेवर झालेल्या अन्यायाला एक प्रकारे काव्यात्मक न्याय देता येतोय का, ज्याला आपण पोएटिक जस्टिस म्हणतो, त्या पद्धतीने भवभूतीने याद करण्याचा प्रयत्न केला आहे की राम सीतेचं मिलन दाखवलं आणि अन्यायाला वाचा फोडणं हे प्रत्येक कलाकाराचं काम असतं, पण ते अतिशय सुंदरपणे लालित्यपूर्ण पद्धतीने कुठेही जनतेच्या श्रद्धेला तडा न जाऊ देता जर एखादा कवी ते साध्य करू शकला तर त्याचं कवित्व खरं तर त्यामध्ये असतं आणि ते आपल्याला भवभूतीसारख्या कवींमध्ये निश्चितपणे पाहायला मिळतं. जसं की उदाहरणार्थ जेव्हा त्याने चित्रवीथिका दाखवली आहे, चित्रप्रदर्शिनी दाखवली आहे, त्याचा पण वापर त्याने खूप कल्पक केलेला आहे. कारण एकीकडे सीता आणि राम आपल्या पूर्वायुष्यातले वेगवेगळे प्रसंग जे असतात त्याच्या स्मरणामध्ये खूप जास्त गुंतून जातात, पण दुसरीकडे सीतेच्या त्यागाची बातमी त्याला मिळते रामाला. त्यामुळे एकीकडे स्मरणरंजनात गुंतलेले ते दोघं आणि दुसरीकडे अशा पद्धतीचा कठोर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणारा किंवा कठोर निर्णय घेता येऊ नये यासाठी प्रयत्न करणारा, पण हा निर्णय घ्यावा लागतो आहे या विचाराने उद्विग्न असा राम आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर गंमत बघा, रामाचा अभिषेक झाल्या त्याला पहिला कोणता निर्णय घ्यावा लागला आहे तर तो सीतात्यागाचा. हे केवढं मोठं दुर्दैव आपल्याला रामावरती कोसळलं आहे हे भवभूतीने दाखवलं.
त्यामुळे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्याने खूप नाट्यमयता पदोपदी आणलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आत्रेयी, वासंती किंवा इतर जी पात्रं आहेत, तमसा, मुरला या नदी, ती सगळी नवीन पात्रं आहेत. पण 7व्या अंकातलं गर्भनाटक जे आहे ते मात्र एकंदरच संस्कृत साहित्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने गाजलेलं आणि अतिशय विलक्षण असा तो प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे रामाला क्रूर दाखवायचं नाही आहे, पण तो उदासीन होता हे मात्र त्याला दाखवायचं आहे. त्याने ठेवलेल्या आदर्शांनी त्याच्याच मनातल्या कोमल भावना कुठेतरी दडपल्या गेल्या आणि त्याला कर्तव्य कठोरता अंगीकारावी लागली, हे भवभूती दाखवू पाहतो. दुसरीकडे सीतेला रामाविषयी द्वेषाची भावना नाही आहे, तर सीता रामावरती तितकंच अजूनही प्रेम करत आहे. त्यामुळे ती एके ठिकाणी म्हणते की मी ह्यांचं हृदय जाणू शकते आणि ते सुद्धा माझं हृदय जाणतात. म्हणजे दोघांचा विरह झाला असताना देखील परस्परांबद्दल द्वेषाची भावना न ठेवता तितकंच प्रेम करणारे आणि तितकाच विश्वास करणारे सुंदर दंपती आपल्याला भवभूती एक दाखवतो. यासारख्या बारीक बारीक गोष्टींमधनं भवभूती ह्या मूल्यांची पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटी इतकंच सांगावंसं वाटेल की नाटककार किंवा एखाद्या कवीचं श्रेष्ठत्व किंवा कौशल्य हे केवळ हटके दाखवण्यात नसतं, तर जे आपण मांडत आहोत ते पूर्व विचाराने मांडत आहोत का, पूर्ण विचार करून ते मांडत आहोत का, केवळ नाविन्य आणायचं म्हणून आपण करत आहोत का, ह्या सगळ्याचा विचार आपल्याला या वेगवेगळ्या नाटकांमधून झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे नवीनाची जुन्याबरोबर खूप सुंदर पद्धतीने सांगड इथे भवभूती देखील घालताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पारंपरिक कथेमध्ये नवीन करू पाहणाऱ्यांसाठी उत्तर रामचरितम हे खरं तर एक सुंदर वस्तुपाठ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निश्चित हे नाटक वाचावं आणि त्यात त्या एकेका सुभाषिताचा रसास्वाद पदोपदी घ्यावा असं हे नाटक आहे. धन्यवाद.